यूज डीप कॉन्फिडंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. पालोद येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न. तहसीलदारांच्या हस्ते 12वीतील गुणवंतांचा सत्कार. सिल्लोड प्रतिनिधी योगेश पालोदकर. महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वतीनं प्रशासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत पालोद तालुका सिल्लोड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर मंगळवारी दिनांक 5 यशस्वीरित्या पार पडले. या शिबिराचे औचित्य साधून पालोद येथील सहकार महर्षी माणिकराव पालोदकर कनिष्ठ महाविद्यालय 12वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा तहसीलदार तथा परिवीक्षाधीन उपजिल्हाधिकारी अंकिता ताकभाते यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. प्रशासकीय कामात सुसूत्रता आणण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार तहसीलदार अंकिता ताकभाते यांच्या हस्ते झाले आणि यावेळी व्यासपीठावर नायब तहसीलदार तुकाराम बनकर, महसूल अधिकारी आशिष औटी, मंडळ अधिकारी विशाल शेलकर, पंचायत समिती सदस्य किशोर जगताप, सरपंच नासेर पठाण, उपसरपंच मच्छिंद्र पालोदकर, पोलीस पाटील कृष्णा पालोदकर, प्रतिष्ठित नागरिक आबा पाटील जंजाळ, ग्रामविकास अधिकारी जयदीप सुरोसे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरादरम्यान महसूल विभागाशी संबंधित विविध तांत्रिक आणि कायदेशीर कामांचा निपटारा करण्यात आला. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या तरतुदीनुसार 7/12मधील दुरुस्त्या, प्रलंबित फेरफार नोंदी आणि वारस तपासणी यासारख्या प्रकरणांवर तात्काळ सुनावणी घेण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी आवश्यक असणारे जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला आणि अधिवास प्रमाणपत्र, डोमिसाईल यांचे जागेवरच वितरण करून प्रशासनाने आपली सक्रियता दर्शवली. या प्रसंगी मार्गदर्शन करताना तहसीलदार अंकिता ताकभाते यांनी म्हटलंय की महाराजस्व समाधान शिबिराचा मुख्य उद्देश महसूल विभागाच्या सेवा सर्वसामान्य नागरिकांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवणे हा आहे. प्रलंबित प्रकरणांचे कायदेशीर कालमर्यादेत निराकरण व्हावे आणि सामान्य जनतेला सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. महसूल आणि कृषी विभागाच्या समन्वयामुळे अनेक किचकट प्रश्न सुलभतेने सुटत असल्याचं त्यांनी म्हटलंय. यावेळी कार्यक्रमाच्या विशेष सत्रात सहकार महर्षी माणिकराव पालोदकर महाविद्यालयाच्या 12वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा तहसीलदार ताकभाते यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रशासकीय कामासोबतच शैक्षणिक गुणवत्तेचा सन्मान झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी तलाठी अक्षय घाटेकर, मोहन राठोड, गणेश फरकाडे, मंडळ कृषी अधिकारी गणेश इंगळे, उपकृषी अधिकारी विनायक सपकाळ, सहाय्यक कृषी अधिकारी अक्षय सकपाळ, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी तसेच योगेश पालोदकर, अमोल भडक, गजानन कोरडे, नारायण म्हस्के यांच्यासह महसूल आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.